नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवात करूयात कांदा संदर्भातल्या बातमीने. सतत कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत आणि या विरोधात शेतकऱ्यांकडून अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात असतानाच राज्य सरकारने कांद्याला 300 रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत या संदर्भात घोषणा केली आहे. अध्यक्ष महोदय, कांदा उत्पादक शेतकरी आणि सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपण सानुग्रह अनुदान म्हणून 300 रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी आपण देण्याचा निर्णय घेतोय आणि याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांना दिलासा मिळेल. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभा आक्रमक झाली आहे. नाशिकच्या दिंडोरीमधून किसान सभेसह समविचारी पक्षांचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झालाय. शेतकरी कष्टकरी लोकांच्या विविध मागण्यांसाठी 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा नाशिक मुंबई महामार्गावरून लाल वादळ मुंबईत धडकणार आहे. तब्बल 8 दिवस पायी प्रवास करत शेतकरी विधान भवनवर धडकतील. शेतीमालाचे भाव कोसळून अक्षरशः कवडीमोल झाल्यानं किसान सभेने आंदोलनाची घोषणा केली आहे. किसान सभा आणि समविचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नाही, तसंच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी आक्रमक झालाय. राज्य सरकारने शेतकऱ्याचा अंत पाहू नये, तातडीनं मार्ग काढावा ही आमची मागणी आहे. कालच्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत सुद्धा काही तोडगा निघालेला नाही आणि त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व खात्याच्या मंत्र्यांच्या बरोबर चर्चा व्हावी अशा प्रकारची आमची भूमिका आहे. मागच्या आंदोलनातून सुद्धा काही प्रमाणात प्रश्न सुटले, मात्र अनेक प्रश्न प्रलंबित राहिले. मागच्या 5 वर्षात अधिक नवे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. मागचे प्रलंबित प्रश्न आणि नवे झालेले प्रश्न असे सगळे घेऊन पुन्हा एकदा किसान सभा लढ्यात उतरलेली आहे. नाशिकच्या दिंडोरीमधून निघालेला हा लाल वादळ जे आहे ते नाशिकमध्ये काल मुक्कामी होतं. आज पुन्हा एकदा पहिला मुक्काम पूर्ण केल्यानंतर हे लाल वादळ आज मुंबईच्या दिशेनं प्रस्थान करत आहे आणि या लाल वादळामध्ये हजारोंच्या संख्येनं शेतकरी बांधव आणि आदिवासी बांधव जे आहेत ते सहभागी झालेले आहे. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर त्यांच्या हातामध्ये अशा प्रकारचे त्यांच्या मागण्यांचे फलक आहे आणि ज्या झेंड्याच्या खाली हे आंदोलन सुरू आहे तो लाल झेंडा आणि ज्यांनी हे नेतृत्व हातामध्ये घेतलंय ते JP गावित यांचे फलक असलेले हे आंदोलनकर्ते जे आहे महिला वयामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर आदिवासी बांधव देखील मोठ्या प्रमाणात आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. आपलं हे आंदोलन आज सुरू होतंय. खरं तर कालपासून या आंदोलनाला सुरुवात झाली. काय मागण्या घेऊन आपण हे आंदोलन करताय? मागण्या काही आमचे वन जमिनीचे जो प्रस्ताव आहे तो नेहमी आम्हाला एक राजकारणी लोक काहीतरी उडत बातमी देतात, येडं बनवतात. नेहमीच आम्ही बराच दिवसपासून झटत आहेत पण कुठलाही निर्णय आम्हाला लागत नाही. त्याच्यामुळे तसंच रेशन कार्डचं आहे, जे लोक त्यांना नको पाहिजे त्यांना रेशन भेटतं, आम्हाला गरीब लोकांना मागचं रेशन भेटतं. स्वस्तचं भेटत नाही, स्वस्त धान्य भेटत नाही, कुठल्याही योजना आम्हाला लागू होत नाही असा विषय आहे. त्याच्यामुळे आम्ही आता लांब मार्च मोर्चामध्ये सामील झालोय. आता मुंबईच्या दिशेने रवाना होते. काय मागण्या घेऊन तुम्ही आंदोलनात सहभागी होत आहे? आम्ही गायरान वन जमीन व फॉरेस्ट जमीन तर आम्हाला शेतकरी बंधूला हमी भाव मिळावा या विषयावर आम्ही डायरेक्ट मुंबईच्या दिशेने निघालोय. प्रत्येक शेतकरी आता हा सुजाण आहे. प्रत्येक शेतकऱ्याला कळतंय मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये कांदा उत्पादक शेतकरी, धान उत्पादक शेतकरी, तूर उत्पादक शेतकरी, ऊस हरभरा उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि कापूस उत्पादक शेतकरी यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं पाप या सरकारने केलं. जर सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूचा समाधानकारक अर्थसंकल्प मांडला असता तर हा मोर्चा धडकलाच नसता. पण हा मोर्चा धडकतोय याचा अर्थ शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, प्रचंड नैराश्य आहे आणि बळीराजाला सुखावणारा कुठलाही निर्णय हे सरकार घेताना दिसत नाही. पुढे बघत हसन मुश्रीफ यांच्याकडून मुंबई हायकोर्टात रीट याचिका दाखल करण्यात आली आहे. पण ही बातमी आपण जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ या सगळ्या लॉंग मार्चच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवतात. लक्ष्मणकडे आपण जाऊयात. लक्ष्मण, कुठपर्यंत पोहोचला हा लॉंग मार्च, काय अपडेट? विशाल, नाशिक शहरामध्ये हा लॉंग मार्च येऊन धडकलेला आहे. नाशिक शहरातली ही दृश्य आपण बघतोय. नाशिक शहरात लॉंग मार्च येऊन धडकलेला आहे आणि या लॉंग मार्चमध्ये हजारोंच्या संख्येनं शेतकरी जे आहे आणि हे सगळे लोक जे आहेत ते अशानं
सहभागी झालेला आहे. आपल्यासोबत कॉम्रेड डॉक्टर DL कराड आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. काय मागण्या आपल्या आहे आणि इतक्या मोठ्या संख्येनं शेतकरी आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले? मागण्या जुन्याच आहेत. 2018 मध्ये लॉंग मार्च काढला होता. आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या ताब्यात असलेली जमीन वनाधिकार कायद्याच्या माध्यमातून त्यांच्या नावावर 7/12 होणं अपेक्षित होतं, परंतु 18 वर्षे झाली तरी सुद्धा त्या 7/12 त्यांच्या नावावर झालेला नाहीये. 2-3 गुंठे जमीन देऊन आदिवासींची फसवणूक करण्यात आलेली आहे आणि म्हणून मुख्य मागणी अशी की वनाधिकार कायद्याची प्रामाणिकपणे आणि तंतोतंत अंमलबजावणी करावी ही मुख्य मागणी. त्याचबरोबर शेतकऱ्याच्या अन्य ज्या मागण्या की शेतीमालाचे भाव सातत्यानं कोसळतात आहे, अतिवृष्टीचा परिणाम होत होते, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणं आवश्यक आहे. कांद्याचा प्रश्न ताजा आहे. त्या कांद्यामध्ये जे आता 300 रुपये अनुदान त्यांनी केलेलं आहे, कधीपासून देणार आहे? 300 रुपये पुरेसं नाही आहे. आमची मागणी 600 रुपये प्रति क्विंटल अनुदान दिलं पाहिजे, तो मागणी आहे. त्याचबरोबर कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडलेला आहे, त्याला भाव मिळत नाहीये आणि म्हणून सगळे शेतीमालाच्या भावाबद्दल सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे आणि नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे, हा महत्वाची मागणी. त्याचबरोबर इतर जनतेच्या मागण्या सुद्धा आहेत की आम्ही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना, नगरपालिका महानगरपालिका कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे, ही मागणी लॉंग मार्च करते. त्याचं कारण आहे की आमचीच मुलं तिथं काम करतात. 2005 नंतर जे कामावर आले, रुजू झाले, त्यांना पेन्शन नाकारलेली आहे. ते हे सगळे प्रश्न, शेतकरी कामगारांचे सगळे प्रश्न घेऊन हा मार्च निघालेला आहे. काल भुसे साहेबांवर चर्चा झाली, परंतु समाधान झालेलं नाही. आमची अशी अपेक्षा आहे की मायबाप सरकार आहे, त्यांच्याकडे आम्ही 2 वेळेला पायी गेलेलो आहे. 2019 मध्ये आम्हाला आश्वासनं दिली, त्याची अंमलबजावणी केली नाही. 2018 मध्ये लेखी आश्वासनं दिली, त्याची अंमलबजावणी केलेली नाही. आता तरी मायबाप सरकारने जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवावेत अशी अपेक्षा आहे. आपल्यासोबत आणखी काही या मोर्चात सहभागी झालेले शेतकरी आहे. तुमच्या हावामध्ये गव्हाचं हे सगळं बी आहे. आपण देखील मोर्चात सहभागी. काय मागणी? आता आमचा शेतकऱ्याचा गहू ज्या वेळेला आता मार्केटमध्ये आला, जर गव्हाला हमी भाव दिलेला आहे तर आता गव्हाची किंमत 1500 ते 2000 झालेली आहे. या गव्हाला किमान आधारभूत किंमत असली पाहिजे. गहू आमच्या 3000 रुपये क्विंटल गेला तर आम्हाला गहू परवडेल. आता गव्हाचा पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. आमच्या धान्यामध्ये प्रचंड मोठी तूट या ठिकाणी येत आहे. तर शेतकऱ्याला या मायबाप सरकारने आधारभूत किमतीवर या स्वामीनाथन आयोगाची शिफारस या ठिकाणी लागू केली पाहिजे. शेतकऱ्याला हमी भाव दिला पाहिजे. यासाठी मी सरकार मायबापला विनंती करतो तर आमच्या शेतकऱ्याचा अंत तुम्ही किती वेळ पाहणार आहात? आम्ही मेलो तेव्हा तुम्ही आम्हाला अनुदान देणार आहात का? कांद्याच्या बद्दल बोलायचं झालं तर 600 मध्ये सुद्धा आमचं समाधान होत नाही. जर तुम्हाला कांद्याचं अनुदान द्यायचं असेल तर तुम्ही कायमस्वरूपी अनुदान द्यावं. ज्या वेळेला शासनाचे बाजार पडतील त्या वेळेला तुम्ही अनुदान दिलं पाहिजे, त्याशिवाय शेतकरी जगू शकत नाही. आपण बघतोय शेतकऱ्यांच्या या वेगवेगळ्या मागण्या आहेत. कांद्याला जे काही सरकारनं आता अनुदान जाहीर केलेलं आहे 300 रुपये, ते देखील कधी मिळणार आणि ते पुरेसं नाहीये, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या सगळ्या शेतकऱ्यांच्या आहेत. म्हणूनच विशाल, हे सगळे शेतकरी जे आहे ते आता थांबायला तयार नाही. हा लॉंग मार्च जो आहे तो अशाच पद्धतीने सुरू आहे. या लॉंग मार्चमध्ये जर आपण बघितलं तर अशा पद्धतीनं काही शेतकरी जे आहे ते नृत्य देखील सादर करत आहे आणि सरकारचं लक्ष जे आहे ते आपल्या मागण्यांकडे वेधण्याचा प्रयत्न करत आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळे नृत्य, आदिवासी नृत्य या मोर्चाच्या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर काही वारकरी संप्रदायाचे लोक देखील या ठिकाणी आहे, ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. ते देखील या मोर्चामध्ये काय मागण्या आहे तुमच्या या सगळ्या तुम्ही घेऊन जात आहे? पल्लाट आम्हाला 5-5 एकर भेटला पाहिजे. वन जमीन त्यांना भेटली पाहिजे 50 एकर, अशी त्यांची मागणी आहे. खरं तर या बरोबर, अगदी बरोबर. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत झालाय. केव्हा या समस्यांच्या वर्तुळात आम्ही बाहेर पडू असं शेतकरी वारंवार विचारताना दिसतोय आणि त्याच आता सगळ्या भावनेतनं शेतकऱ्यांनी हा लॉंग मार्च काढलेला आहे. हे वादळ आता थेट मुंबईत विधान भवनावरती येऊन धडकणार आहे. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या संवादाबद्दल. पुढे बघूयात, हसन मुश्रीफ यांच्याकडून मुंबई हायकोर्टात रीट याचिका दाखल करण्यात आली आहे. मूळ गुन्ह्याप्रकरणी हायकोर्टाने वर्षभर कारवाईवर स्थगिती दिली असल्याने ईडी तपास करू शकत नाही असं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. उद्या हायकोर्टात याबद्दल सुनावणी होणार आहे. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत पांडे आता क्षणाला आपल्या बरोबर. प्रशांत, काय माहिती याबद्दल? त्यांना आज ईडीनी ऑफिसमध्ये बोलवलं होता तपाससाठी, मात्र ते अजून ईडी समोर हजर झाले नाही. त्यांचे वकील ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यांनी ईडीला सांगितलं की हसन मुश्रीफ यांनी रिट याचिका हायकोर्टात दाखल केलाय आणि हायकोर्टाने वर्षभर स्थगिती दिली आहे अशी माहिती ईडी कार्यालयामध्ये जाऊन
हसन मुश्रीफचे वकिलांनी दिली आहे. मात्र उद्या या याचिकावरती हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. हायकोर्ट काय निर्णय घेते हे पाहून मुश्रीफ चौकशीला सहकार करतील अशी माहिती मुश्रीफ यांच्या वकिलांनी ईडी कार्यालयात जाऊन त्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. सर्वांना खात्री आहे की नागपूर पोलिसांनी भ्रष्टाचारचा गुन्हा मुश्रीफच्या विरोधात घेतला होता. त्या आधारावरती ईडीने तपास सुरू केला होता. मात्र 3 वेळा रेड केल्यानंतरही काही पुरावे ईडीच्या हाती लागले होते. तेच क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यासाठी आज मुश्रीफ यांना ईडीने बोलवला होता. मात्र ईडी समोर मुश्रीफ हजर झाले नाही. त्यांचे वकील पोहोचून त्यांनी ही पूर्ण माहिती दिली आहे की रिट याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली. मात्र उद्या याच्यावरती हायकोर्टात सुनावणी होणार आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. ईडीने हसन मुश्रीफ यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स बजावले. मात्र गेल्या 30हून अधिक तासांपासून नॉट रिचेबल असलेले हसन मुश्रीफ कागलमधील निवासस्थानी दाखल झाले. मुश्रीफ ईडी समोर हजर राहणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र आता ते निवासस्थानी दाखल झाले. गेल्या 2 महिन्यात हसन मुश्रीफ यांच्यावर तिसऱ्यांदा ईडीची कारवाई झाली आणि यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार याची शक्यता निर्माण झाली. कारण ईडीची काय मला आजपर्यंत काही नोटीस नव्हती. कालच ते समन्स देऊन गेलेले आहेत. कारण पहिल्या त्या केसमध्ये माझं नावच नव्हतं. आता 30 केसवर त्यांनी काल समन्स दिलेली आहे. वास्तविक त्यामध्ये काय माझा संबंध नाही, परंतु त्याला उत्तर देताना आपण सांगू आणि त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करू. पुढे पाहूयात. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झालेत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी हातात गाजर घेऊन आंदोलन केलं आणि यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. कृषी मंत्र्याच्या वक्तव्यातून आपल्याला ऐकायला मिळत आहे. या वक्तव्याचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि विधानसभेमध्ये तो मुद्दा आज आम्ही उपस्थित करू. त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे आणि सरकार शेतकऱ्याला या आसमानी संकटामध्ये झालेलं नुकसान, चणा, कापूस, कांदा, धान, ज्वारी, मका, द्राक्ष, फळबागा याचं झालेलं नुकसान, याचं तातडीनं मदत देण्याच्या बद्दलची भूमिका सरकारने तातडीनं जाहीर करावी. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतच असतात. मला वाटतं हे विधान शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या विषयीचं सरकारच्या असंवेदनशीलतेचं हे प्रमाण आणि प्रतीक आहे. शेतकरी आत्महत्या होतच असतात अशा प्रकारचं वक्तव्य करणं. मग या शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने घोषणा केली होती की आम्ही आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करू, परंतु दररोज आत्महत्यांचं प्रमाण आत्ताच्या घडीला वाढलेलं आहे. या सगळ्या धर्तीवर शेतकरी आंदोलन करतायत. गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या कारवाईवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. या पत्रातून संजय राऊतांनी भीमा सहकारी साखर कारखान्यात 500 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. तसंच या प्रकरणात शेतकऱ्यांची लूट झाली असून ईडी किंवा सीबीआय चौकशीची मागणी देवेंद्र फडणवीसांकडे करण्यात आली आहे आणि त्यामुळे राहुल कुल अडचणीत येण्याची शक्यता आहे. राहुल कुल यांच्यावर संजय राऊतांविरोधातील हक्कभंग समितीचं प्रमुखपद सोपवण्यात आलंय. मात्र आता संजय राऊत यांनी त्यांची चौकशी करणाऱ्या समितीच्या प्रमुखालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यामुळे राहुल कुल हक्कभंग समितीच्या प्रमुखपदी राहू शकतात का, असा प्रश्नही उपस्थित झाला. आज संपूर्ण त्या संदर्भातली कागदपत्र, पाटसचा भीमा सहकारी साखर कारखाना अगदी व्यवस्थित साधारण आतापर्यंत 500 ते 550 कोटी रुपयाचा गैरव्यवहार या कारखान्यात झाला असून जवळजवळ हजारो शेतकरी भागधारक यांची कशी लूट झालेली आहे याचे संपूर्ण पुरावे ऑडिट रिपोर्टसह मी या राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाठवलेले आहेत. या कारखान्याचे चेअरमन हे राहुल कुल आहेत.
आतापर्यंत माझ्याकडे साधारण 17 कारखान्यांची प्रकरण माझ्याकडे आहेत. त्यातलं हे पहिलं प्रकरण आहे. सीएम कडून अपेक्षा नाही म्हणून मी देवेंद्र फडणवीसांना पाठवतो. कारण मुळात ज्यांचं सरकार घटनाबाह्य आणि भ्रष्टाचारातूनच आलेलं आहे, ज्या मुख्यमंत्र्याचं, त्यांना कशा करता आम्ही पाठवतो. मला अजूनही देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं अपेक्षा है. नॉट करप्ट मैन, मोस्ट करप्ट मैन मैं बोलूंगा. आदित्य ने कहा करप्ट मैन. ये सरकार ही करप्शन के आधार पर बनी है, संविधान तोड़ मोड़ कर बनी है, कानून तोड़ कर बनी है. ऐसी सरकार तो करप्ट ही होगी. और ऐसे सरकार के मुखिया जो होते हैं सबसे बड़े करप्ट होते हैं, पॉलिटिकली, मेंटली, फिनेंशियली करप्ट ही है. आमदार राहुल कुल आता आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बोलूया. राहुलजी, खासदार संजय राऊत यांनी तुमच्यावरती आरोप केले, तसे डॉक्युमेंट देखील त्यांनी ट्विटरद्वारे प्रसिद्ध केले. त्यांनी जे आरोप केले ते राजकीय स्वरूपाचे आहेत. कारखान्याची त्यांना फारशी माहिती नाही. हा कारखाना सहकारी हेही माहिती नसावी. मनी लॉन्ड्रिंगचा सहकारी कारखान्यात प्रश्न यायची शक्यता फार कमी राहते. आणि याच्यामध्ये तर हा अतिशय कर्ज असणारा कारखाना आणि आमच्या स्वतःच्या मालमत्ता बऱ्याच वेळेला तारण ठेवून चालवलेला आहे. त्यामुळे त्यांना अपुऱ्या माहितीच्या आधारे आणि राजकीय दृष्टीने केलेले वक्तव्य, असं माझं मत आहे. राजकारणात असे वक्तव्य होत राहतात. सत्ताधारी पक्षांच्या आमदारांची ईडी चौकशी का केली जात नाही असा देखील प्रश्न त्यांनी. आता त्याच्यावर मी बोलणं योग्य ठरणार नाही. योग्य ते अथॉरिटीज त्याच्यावर बोलतील. तुम्ही हक्कभंग समितीचे अध्यक्ष देखील आहे, त्यामुळे कुठेतरी काय वेगळे कनेक्शन याला जोडलं जात आहे का? नाही, तुम्ही समजून घ्यायची गोष्ट आहे. आरोप आताच काय झाले त्याचं कारण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल. आमदार राहुल कुल यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दबाव वगैरे नाही. आम्ही कसला दबाव आणू शकतो? दबाव जनतेचा असतो आणि जे आरोप झालेले आहेत त्याच्यावर त्यांनी बोलावं. नाही, पण राहुल कुल म्हणतात की हे सगळं राजकीय हितापोटी होत आहे. अच्छा, म्हणजे ते जे करतात ते एकदम जनसामान्यासाठी असतं आणि आम्ही राजकीय, जो भ्रष्टाचार समोर आलेला आहे त्याच्यावर वक्तव्य सरकारकडून होणं गरजेचं आहे, स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे. संजय राऊत साहेबांनी दिलेल्या पत्रावर अंमलबजावणी झाली पाहिजे आणि मी राऊत साहेबांना आपल्या माध्यमातून विनंती करतो, असे अनेक घोटाळे बहादर भाजपमध्ये आहेत, त्यांची सुद्धा गुरुकिल्ली काढा. मागच्या सरकारच्या काळात सरकार सत्ता आपली असताना आपण या लोकांना रान मोकळं करून द्यायला नव्हतं पाहिजे. ती आपली चूकच झाली. ही चूक आता तरी दुरुस्त करण्याची वेळ आहे की निदान ज्यांनी घोटाळे केले, ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत, त्यांच्यावर निपक्षपातीपणे सरकारने कारवाई केली पाहिजे. आम्हाला विश्वास आहे की देवेंद्रजी फडणवीस जे बोलतात तसं वागतात असं मी समजतो. त्यामुळे भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि दोषीवर कारवाई झाली पाहिजे. यानंतर आपण बघणार आहोत पुढली बातमी. शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओचे पडसाद आज विधानसभेत उमटले. सभागृहातील महिला आमदार या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. यामिनी जाधव, मनीषा चौधरींनी महिला सुरक्षेचा प्रश्न सभागृहात मांडला. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी तशी मागणी महिला आमदारांनी केली आहे. एका महिलेच्या बाबतीत एक प्रतिष्ठित महिला आहे, जी माझी नगरसेविका आहे, माझी सहकारी होती, आणि अशा महिलेच्या बाबतीत रॅलीमध्ये जी मॉर्फिंग केली गेलेली आहे. अध्यक्ष महोदय, एका महिलेने किती वेळा मीडिया समोर येऊन स्वतःला साबित करायचं की मी चुकीची नाहीये, आणि मग याच्यावर कधी कारवाई होणार? ज्यांनी कोणी हे केलेलं असेल, अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत इथे आदेश दिले जावे की ताबडतोब त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ज्या पद्धतीने व्हायरल केलेला आहे, माफ करून त्याच्यामध्ये पहिला व्हिडिओ कोणी माफ केला त्याला शोधून काढावं. ह्याच्यामधला मास्टर माइंड कोण आहे तो शोधून काढा. अध्यक्ष महोदय, आम्हाला न्याय पाहिजे. ठीक आहे, चला, आम्हाला न्याय पाहिजे, महिलांना न्याय पाहिजे. हा कुठल्या एका स्त्रीचा प्रश्न नाहीये. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणामध्ये दहिसर पोलिसांनी कल्याणच्या तिसगाव परिसरातून विनायक डायरे या तरुणाला ताब्यात घेतले. विनायक डायरे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोशल मीडिया सेलचा कार्यकर्ता आहे. परंतु यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी विनायकच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप विनायक डायरेच्या कुटुंबियांनी केला. धमकी देणाऱ्यांची नावं सांगूनही पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याचा देखील त्यांनी आरोप केला. आणि त्यामुळे संतप्त डायरे कुटुंबियांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून घोषणाबाजी केली. त्यांच्या घरात
काही कार्यकर्ते शिंदे गटाचे घुसून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्या संदर्भात आम्ही आज पोलीस स्टेशनला आलेलो आहोत व त्यांच्या संदर्भात ते नावं देतात आहे, पण पोलीस लोक अनोळखी इसम म्हणून घेतात आहे. त्या संदर्भात आमचा पोलिसांशी संवाद चालू होता, पण पोलीस काय ऐकायच्या मनस्थितीत नाही, कारण की त्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे. ते जी माऊली आमची गरीब, तिचा काही संबंध नसताना तिच्या घरात जर घुसून कोण धमकी देत असेल त्याला पोलीस प्रशासनाने विचारणा करायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुख पदावरून आमदार वैभव नाईक यांना हटवण्यात आले. मातोश्रीवरून विधानसभा मतदारसंघ निहाय 3 नवीन जिल्हा प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात. वैभव नाईक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा असल्याने त्यांना पदावरून हटवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. मात्र वैभव नाईकांनी या चर्चा नाकारल्यात. मला शिंदे गटात येण्यासाठी किंवा भाजपवर येण्यासाठी अनेक लोक पाठी लागले आहेत. अनेक लोकांनी माझ्यावर दबाव ठेवला, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एवढ्या दबावाला मी सुद्धा झुगारून मी कुठल्या पक्षात गेलो नाही, कुठल्या पक्षात जाणार नाही. आणि त्यामुळे उद्धवजी नेतृत्वाखाली आज मी 15 वर्ष जिल्हा प्रमुख होतो आणि त्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. आणि आता 15 वर्ष काम केल्यानंतर सुद्धा मी आता या जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा आता काम करायला हळू लागलो आहे. आणि त्या काम करण्यासाठीच खरं तर उद्धवजींनी माझ्याकडे ही जबाबदारी काढून घेतली असेल. जगताप कुटुंबात बाहेरच्या आणि घरातल्या लोकांनीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी जाहीर सभेत आपल्या मनातली खंत व्यक्त केली आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांच्या विजयानंतर भाजपकडून घेण्यात आलेल्या आभार मेळाव्यात शंकर जगतापांनी ही खंत व्यक्त केली आहे. अल्पसंतुष्ट लोक होते, त्या लोकांनी जगताप कुटुंब फोडण्याचं काम करायचं सुरुवात केली. खूप वाईट वाटलं त्या काळामध्ये की भाऊ जाऊन जेमतेम 15 दिवसच झाले होते आणि भाऊ गेलेले असताना पण. आणि त्याच्यात सगळ्यात जास्त दुःख काय वाटलं दादा, की परकीयांनी तर हल्ला केलाच केला, पण स्वरकीयांनी पण केला, घरातल्यांनी केला. त्याचं दुःख हे जगताप कुटुंबियांना कायम राहणार आहे. हे दुःख दुश्मनांवर पण येऊ नये, अशी वेळ दुश्मनांच्या घरात पण येऊ नये. ब्रेकनंतर आपण बघणार आहोत राज्यातील बहुतेक सर्व शासकीय विभागातील कर्मचारी जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी आक्रमक झाले. या कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्ती वेतन योजनेसह अन्य मागण्यांसाठी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला. तसंच तोडग्यासाठी मुख्य सचिवांनी बोलावलेल्या बैठकीवर देखील बहिष्कार टाकलाय. कर्मचारी संपावर जाणार असल्यानं महसूलसह बहुतेक विभागातील प्रशासकीय कामांचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. हा संप मोडून काढण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सेवांना मेस्मा लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यासाठी घाईघाईने विधानसभेत विधेयक मांडण्यात आलं असून ते आज दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू होणार असून तत्पूर्वी सरकारकडून सकारात्मक निर्णयाची घोषणा होते का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली विकास कामं आणि बांधकामांमुळे हवेचा गुणवत्ता स्तर खालावला आहे. प्रदूषणासाठी धूळ हा घटक प्रामुख्याने कारणीभूत ठरतोय. धूळ नियंत्रण आणि उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पालिकेकडून अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 7 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. दरम्यान मुंबईतील प्रदूषणाचा मुद्दा विधानसभेतही गाजला. हमारे इलाके में SMS एनओ क्लीन कंपनी एक है जो बायोमेडिकल वेस्ट जलाती है. अध्यक्ष महोदय, मैं 15-20 बार यहां बोल चुका हूं. अध्यक्ष महोदय, आज मुंबई का पोल्यूशन 300 AQI से ऊपर है और मैं देखता हूं कि मुंबई में चारों तरफ बीमारी फैली हुई है, खांसी, टीबी, ये मर्ज बढ़ता जा रहा है. और मेरे इलाके में अध्यक्ष महोदय जहां पे कंपनी है वहां की हालत यह है कि पिछले 3 सालों में वहां 73 लोगों की मौत इस कंपनी की वजह से हुई है. मुख्यमंत्री जी बैठे हुए हैं, आप मुख्यमंत्री जी से मुंबई की जनता की जिंदगी के लिए अबू आजमी करा दीजिए. मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये झालं ना निवेदन अध्यक्ष महाराज ते काय चहलला सांगणार आणि मग हे करणार. अध्यक्ष महाराज त्याच्यामध्ये तातडीने ऍक्शन व्हायला गरज आहे अध्यक्ष महाराज, नाहीतर काय होईल की मुंबई तसंही प्रदूषित शहर व्हायला लागलं. अध्यक्ष महाराज, आपली मुंबई, आमची मुंबई, स्वच्छ मुंबई फक्त बोर्डावर लावल्यापुरतं नाही असलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, सभागृहातल्या सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याला क्विक ऍक्शन झाली तर बाकी सगळ्यावर इफेक्ट होणार. अध्यक्ष महाराज, SMS एन्व्हायरो क्लीन बद्दल
हे मी अनेक वर्ष चर्चा ऐकत होतो. जेव्हा मी मंत्री होतो स्वतः, त्याच्यावर देखील आपण कारवाई करण्याचा प्रयत्न केला. एकच थोडं रेकॉर्डवर मला आणायचं आहे की ह्याच्यात महापालिकेचा नुसतं कचरा जातो, इतर काही महापालिकेचं त्याच्यावर काही हे नाहीये. जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा पूर्ण हलवण्याची तयारी झाली होती. एकच विषयावर अडकलेलं, ते म्हणजे सियाक 1 ह्याचे जे चेअरमॅन होते त्यांना एनजीटीचं जज केलं गेलं आणि ते चेअरमॅनसाठी नाव आम्ही दिल्लीला पाठवलं, नवीन नाव येण्यासाठी थांबलेलो. तर मी मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती करीन की ते जर चेअरमॅन आले असतील तर त्यांना पुढची कारवाई करायला सांगणं अपेक्षित आहे. हेच त्यांच्याकडून अपेक्षित आहे. आता तरी त्या फाईलवर तत्कालीन मंत्र्यांनी काय लिहिलं असेल तर असू दे, निर्णय त्यावेळेस झालेला असू दे. आता जर पर्यावरणाबद्दल आपण एवढे जागृत आहोत तर या कंपन्यांना न्यायालयीन ताशेरे आणि एनजीटीचे दंड ठोठावल्यानंतर त्या बंद करून स्थलांतरित करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आग्रहाची भूमिका घ्यावी अशी माझी विनंती आहे. सांगलीच्या कृष्णा नदी प्रदूषण प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली. वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याच्या स्वप्नपूर्ती डिस्टिलरी प्रकल्पावर बंदी घालण्यात आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आलेत. 2 दिवसांपूर्वी सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. साखर कारखान्यांच्या स्वतंत्र असणाऱ्या डिस्टिलरी प्रकल्पातून रासायनिक युक्त पाणी नदीपात्रात मिसळल्याचं समोर आल्यानंतर प्रदूषण मंडळाकडून डिस्टिलरी प्रकल्पावर पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. आता ब्रेकनंतर बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. जालन्यामध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला. सेवलीतील परीक्षा केंद्रावर पोलिसांनी खडा पहारा ठेवला. कॉपी करू द्या अन्यथा जिवे मारू अशी धमकी विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिली होती आणि ही धमकी न्यूज 18 लोकमतनं, ही बातमी जी आहे ती न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती आणि त्या बातमीची दखल घेत आज पोलीस प्रशासनाची एक गाडी परीक्षा केंद्रावर तैनात करण्यात आली आहे. परीक्षा काटेकोर पद्धतीनं घेतली जात आहे आणि पोलिसांच्या खड्या पहाऱ्यामध्ये घेतली जात आहे. तर दिनांक 8 मार्च रोजी या ठिकाणी जो गैरप्रकार झाला होता, ज्याची बातमी ही न्यूज 18ने दिली होती आणि त्या बातमीची दखल घेऊन आज या ठिकाणी खडा पहारा पोलिसांचा या ठिकाणी परीक्षा केंद्रात प्राप्त झालेला आहे आणि पोलिसांच्या या खड्या पहाऱ्यामध्ये या ठिकाणी अत्यंत कडक पद्धतीनं ही परीक्षा कॉपीमुक्त जशी शासनाला अपेक्षित आहे त्या पद्धतीनं घेतली जात आहे. मी सध्या जालना जिल्ह्यातल्या शेवली या ठिकाणी आहे आणि या परीक्षा केंद्रावरती आता परीक्षा सुरू झालेली आहे आणि आपण बघू शकता की हेच ते परीक्षा केंद्र आहे ज्या ठिकाणी कॉपी करू द्या नसता जीवे मारू अशा पद्धतीची धमकी जी आहे ते शिक्षकांना देण्यात आली होती आणि ही बातमी जी आहे ती न्यूज 18 लोकमतने दाखवली होती आणि त्या बातमीनंतर आज जो आहे तो पोलिसांचा खडा पहारा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. पोलिसांची एक गाडी आलेली आहे. त्याचबरोबर 7 ते 8 पोलीस कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. पोलिसांच्या देखरेखीखाली आजचा जो पेपर आहे तो या ठिकाणी पार पडताना आपल्याला बघायला मिळतो. कॉपी करू द्या नसता जीवे मारू अशा पद्धतीची धमकी जी आहे ते या ठिकाणी शिक्षकांना या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी दिली होती. त्याचबरोबर दगडफेक झाल्याचा सुद्धा प्रकार जो आहे तो याच सेंटरवरती झाला होता आणि हीच बातमी जी आहे ती न्यूज 18 लोकमतने दाखवली होती आणि त्या बातमीची दखल घेऊन आज पोलीस प्रशासनसुद्धा या ठिकाणी हजर झालेलं आहे आणि पोलिसांच्या देखरेखीखाली या ठिकाणी परीक्षा जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. न्यूज 18 लोकमतसाठी रवी जयस्वाल, शेवली, जालना. पुढे पाहूयात शिरूरच्या केंदूरमध्ये कानिफनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने बैलगाडा शर्यतींचा थरार रंगलाय आणि या बैलगाडा शर्यतीमध्ये शेकडो बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता. यावेळी या शर्यतीचा आनंद घेण्यासाठी बैलगाडा मालकांसह शर्यत प्रेमींनी तोबा गर्दी केली. विजेता बैलगाडा मालकांना भरघोस अशी बक्षिसं यावेळी देण्यात आली आहेत. राज्यात सर्वत्र बैलगाडा शर्यतींचा धुराळा उडालेला असतानाच भिवंडी तालुक्यात प्रथमच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आयोजित केलेल्या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये बैलगाडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 15 जिल्ह्यांमधील 3000 बैलगाडा दाखल झाले होते. केंद्रीय राज्यमंत्री यांनी त्यांचं भव्य दिव्य स्वागत करताना पूर्व दिशेने
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील चिचगडमध्ये 3 दिवसीय शंकरपीठाचं आयोजन करण्यात आलं होतं. तब्बल 165 बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता. शंकरपीठाचा हा थरार पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पुढे बघूया, जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधिमंडळ दालनात बैठक आयोजित करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित आहेत. आता बातमी सर्व पालकांना सावध करणारी आहे. तुम्ही तुमच्या चिमुकल्यांच्या हातात सायकल देत असाल तर ही बातमी पहा. गुजरातच्या सुरतमध्ये सायकल चालवणाऱ्या मुलाचा अंगाचा थरकाप उडवणारा अपघात झालाय. स्पीड ब्रेकरवरून सायकल उडवणं या मुलाला चांगलंच महागात पडलंय. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. सायकल स्पीड ब्रेकरवरून उडवल्यानंतर सायकल पलटली आणि मुलगा रस्त्यावर थेट डोक्यावरच आपटला. यात मुलाला गंभीर इजा झाली आणि यामुळे पालकांनो आपल्या मुलांकडे लक्ष ठेवा असंच म्हणण्याची वेळ आली आहे. आणि यानंतर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.